संत तुलसीदासांची पुढची रचना आहे. नहीं दिख रहा है. मैं भी चेक कर रहा हूँ यूएस के कॉन्सर्ट उन्होंने से ट्राई करा तो नहीं दिख रहा. मैं ट्राई करूँगा. ये रीजन ब्लॉक में है. कुछ आपको वाईफाई की इशू है या फिर कुछ आपको लिंक शेयर करता हूँ. मैं आपको लिंक शेयर करता हूँ. आप वो भेज दीजिए. आप चेक कीजिए.
कुर्सी काढून तो फास्ट होणार येते स्टँडला लात मागे कुर्सी ते कोणाला घेऊ पास तेरा वरदा सुख दुःखांची तेरा वरदा सुख दुःखांची जाणीव ती जरा नाही संथ वाहते कृष्णा
कुणी मानिती पूजते मला पाषाणाची घडवून मूर्ती पूजित कुणी राही संत आहेत कृष्णा संत आहेत कृष्णा सतत वाहते उदंड पाणी सतत वाहते उदंड पाणी कुणी रवळवुनी नेणारी आळशासही भावी तैसी गंगा फलदायी संत कृष्णा तीरावरला सुख दुःखांची जाणीव तिजला नाही संत कृष्णा संत कृष्णा संत कृष्णा मधुजी जरी कार्यरत असले तरी संगीत हे त्यांच्या हृदयाच्या जवळ होतं आणि मला त्यांच्याच कुटुंबियांकडनं कळलं की बाबूजी अर्थात स्वरतीर्थ सुधीर फडके त्यांच्या हृदयाच्या खूप जवळ सांगते आणि त्यांची गाणी ते सतत ऐकायचे, गीतरामायण ऐकायचे. म्हणूनच त्यांच्या आवडीचीच गाणी आज आम्ही निवडलेली आहेत. पुढची रचना संत ज्ञानेश्वर यांची आहे.
मी आता तिला विचारतो तुझी आली नाही का आली फोन आला होता मला गेले म्हणून मला माहिती नव्हतं आता तिकडे येणारच नाही मठ बंद झाल्यामुळे आता एसवीवर त्रास करून येणारच नाही किसी से चेक करो टीवी पे ना अपसाइड डाउन दिख रहा है तो ये ओरिएंटेशन का प्रॉब्लम है। अपसाइड डाउन मतलब कैसे मतलब क्लिक हो गया हाँ ओके खाली कुछ कर दो रेंडर हाँ क्लिक तो सर्व मान्यवर तसेच आपला सादर प्रणाम. आज आपण सर्व वेळ काढून इथे आलात त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बाबांना वाहिलेल्या आदरांजलीबद्दल मी राम नाईकजी, मुरली मनोहर जोशीजी, देवेंद्र फडणवीसजी, पियुष गोयलजी, आशिष शेलारजी, अरुण देवजी आणि इथे उपस्थित तमाम भारतीय जनता पक्षाचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मान्यवर आणि कार्यकर्ते आणि आमच्या परिवाराचे सदस्य आणि मित्रगण यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. बाबांच्या आत्म्यास सद्गती लागो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. या प्रार्थनेची सुरुवात मी मुरली मनोहर जोशींच्या एका ऑडिओ मेसेजनी करतो. स्वर्गीय मधु देवलेकर के निधन से आप सभी की भांति मैं भी शोक संतप्त. चाहता तो था कि इस अवसर पर आप सबके साथ मिलकर मैं भी स्वयं उपस्थित होकर अपनी श्रद्धांजलि अर्पित करूं, किंतु स्वास्थ्य के कारण ऐसा करना संभव नहीं हो पाया. क्षमा प्रार्थी हूं.
मधु से मेरा परिचय सन 1957 के आसपास विद्यार्थी परिषद की एक अखिल भारतीय बैठक में हुआ था और तब से अब तक वो संबंध निरंतर प्रगाढ़ होता चला गया। मधु की प्रखरता ने मुझे सदा प्रभावित किया और उनकी सिद्धांत प्रियता तथा वैचारिक प्रतिबद्धता आज के युग में बहुत कम दृष्टिगोचर होती है। विधान परिषद के सदस्य के रूप में मधु का आचरण अनुकरणीय रहा। उनकी दृष्टि में राजनीति कोई व्यवसाय नहीं था और न ही परिवार तथा अन्य किसी स्वार्थ साधन का साधन या माध्यम था। मधु उन राजनेताओं की उस पीढ़ी के यशस्वी प्रतिनिधि थे जो अब बड़ी तेजी से लुप्त होती जा रही है। उनके जीवन से मैंने भी बहुत कुछ सीखा। उनका भाव मुझे सदा खटकता रहेगा। वो बहुतों के प्रेरणा स्रोत थे और सदा बने रहेंगे। प्रभु उनको अपने श्री चरणों में स्थान दें और उनके परिवार को इस असहनीय दुख को सहन करने की शक्ति प्रदान करें। ओम शांति। श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री
वेशभूषेचे गंधर्वचते तपोवनीचे राजसमुद्रा वेशभूषेचे गंधर्वचते तपोवनीचे वाणीच्या भावनीचे वाणीच्या भावनीचे मानवी रूपे आकारती मानवी रूपे आकारती कुशल रामायणाती कुशल रामायणाती ते प्रतिभेच्या आरमाती वसंत वैभवताटे ओकिल ते प्रतिभेच्या आरमाती वसंत वैभवताटे ओकिल बालस्वरानी करुणी केले बालस्वरानी करुणी केले गायने ऋतुराजा भारती गायने ऋतुराजा भारती कुशल रामायणकारी कुशल रामायणकारी सोडुनियासन उठले राघव उठले राघव सोडुनियासन उठले राघव उठले राघव उठून कवळीती आपले शैशव आपले शैशव पुत्र भेटीचा महोत्सव पुत्र भेटीचा महोत्सव परितो भयाच माहिती परितो भयाच माहिती कुशल रामायणवादी कुशल रामायणवादी कुशल रामायणवादी मी आमदार श्री ॲडव्होकेट पराग जालवणी यांना विनंती करते की त्यांनी श्रद्धांजलीपर 2 शब्द ते मांडावेत. स्वर्गीय मधु देवेकरजींना सर्वप्रथम श्रद्धांजली अर्पित करतो. मधुजींनी अनेक वर्ष आमदार या नात्याने मुंबईची सेवा केली. भारतीय जनता पार्टीचे अनेक वर्ष नेतृत्व केले आणि माझं भाग्य होतं की मी अतिशय तरुण कार्यकर्ता असताना कार्यालयामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विलेपार्ल्याचं जात असे आणि तेव्हा मधुजींचं अनेकदा येणं त्या ठिकाणी व्हायचं. मुंबई भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस होते, गोदारामभाऊ आपण अध्यक्ष होता आणि एक छाप
तरुणपणामध्ये आपल्या मनामध्ये काही मंडळींची बसते की अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व, अतिशय तळमळीने काम करणारं व्यक्तिमत्व आणि त्या काळामध्ये संपूर्ण मुंबईमध्ये फिरणं आणि भारतीय जनता पक्षाचं संघटन कशा पद्धतीने वाढता येईल अशा पद्धतीचा एक 5-6 महत्त्वपूर्ण नेते मी त्या लहान वयामध्ये पाहिले जवळून. त्यात मधुजी निश्चितपणे होते. या जिल्ह्यात खारमध्ये राहायचे आणि त्यामुळे अधिक येणं त्यांचं आमच्या इथे व्हायचं आणि त्यामुळे मधू देवळेकर जे असो, पद्मनाभ आचार्य त्यांच्यानंतर जिल्हाध्यक्ष झाले. त्या काळामध्ये मुकुंदराव कुलकर्णी सक्रिय जिल्ह्यात असायचे आणि ही सगळी मंडळी आज पक्षाचे अतिशय चांगले दिवस आम्हा कार्यकर्त्यांना पाहता येतात. परंतु ज्यांनी नीव मांडली, ज्यांनी बेसिक काम केलं, ज्या काळामध्ये पक्ष आणि पक्षाच्या विचारधारेला मानणारे खूप कमी लोक होते, तेव्हा तो विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्यांनी काम केलं असे मधु देवळेकरजी होते. एका बाजूने संघटनेचा आणि दुसऱ्या बाजूने विधान परिषदेमध्ये सुद्धा मुंबईचे प्रश्न, महाराष्ट्राचे प्रश्न धीरेने मांडत आणि वर्तमानपत्रातून ज्यांची नावं विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये वेगवेगळे विषय अभ्यासपूर्ण ज्यांची विवेचना होत, त्यात जे प्रमुख मंडळी होते त्यात मधु देवळेकरजी निश्चितपणे होते. पुढे मी विद्यार्थी संघटनेत होतो आणि त्यामुळे मधुजींशी सोबत काम करायचा प्रसंग फार कमी आला. परंतु त्यानंतर आशुतोष या ठिकाणी आहे, अभिजित आहे, त्यांच्या मागे खूप लागायचो आम्ही. आशुतोषने परिषदेचं काम त्या काळात केलं. अभिजित हातात लागत नव्हता, ते केलं निश्चितपणे. पण ही सगळी मला वाटतं की वडिलांचे संस्कार आणि त्यामुळे जयदीपशी मला फार परिचय आला नाही, पण आशुतोष आणि अभिजित दोघांनी तो वसा आणि आपण सक्रिय राजकारणात जरी नसलात तरी ते कार्यकर्ता मन वडिलांकडून निश्चितपणे तिन्ही भावंडांनी घेतलेलं आहे. आणि अशी ज्येष्ठ भारतीय जनता पक्षाचे नेते, मुंबई शहरासाठी अत्यंत तळमळीने काम करणारे एक अतिशय सक्रिय असे माजी आमदार आज आपल्यामधून निघून गेले. मी भारतीय जनता पक्षाच्या वतीने, माझ्या सर्व कुटुंबियांच्या वतीने अंतःकरणपूर्वक श्रद्धांजली अर्पित करतो. आणि लॉस रिपेरेबल आहे, पण निश्चितपणे मधुजीने आपल्या सर्वांना जे संस्कार दिले आणि जी ताकद दिली त्याच्यातून ते नुकसान भरून काढण्याची ताकद आपल्याला त्यांनीही दिलेली आहे. ईश्वरी देव ही प्रार्थना या ठिकाणी करतो. धन्यवाद. माननीय श्री किरीटजी यांना मी विनंती करते की आपणही श्रद्धांजली अर्पण करावी. आज सकाळी रामभाऊ नाईक यांचा वर्तमानपत्रात लेख वाचला. सगळ्या जुन्या आठवणी. माझं तर जन्मस्थान पण हे ह्याच शाळेत मी शिकलोय. समाजकारण, राजकारण आणि त्यात अभ्यासूपणा हे रामभाऊ नाईक आणि मधु देवळेकर यांनी शिकवलं मला. आधी मी बांद्रात राहतो, नंतर इथे पाचवा रस्त्यावर मधुजींचं घर, एवढं जवळ. 19
ती घटना मला अजूनही आठवते की आम्ही खार एचवी रोड कार्यालयाच्या बाहेर उभे होतो, गप्पा मारत होतो. ही 80च्या आधीची गोष्ट आहे. आणि त्यावेळी फुटपाथवर वांद्राहून अंधेरीला जाण्याची गाडी ही आमच्या अंगावर आली. मधुजींना उडवलं, ते तिथे भिंतीवर आपटले, गटारीत पडले. परंतु जीवनातलं एक ध्येय होतं, कमिटमेंट होतं आणि म्हणून परत उभे राहिले. 2021 शतकातलं भारत आणि 20व्या शतकातलं राजनीती आसमान जमीन का. इतके विलक्षण बुद्धिमत्ता, अभ्यासूपणा, वाचन, इंग्रजी असो, मराठी असो, गुजराती असो, हिंदी, त्या भाषेवर त्यांची पकड. मूळ विसनगर म्हणजे गुजराती पण इतकं सुंदर बोलत होते. त्या व्यक्तींना मी ज्यावेळी पाहिलं की ते भारतीय जनसंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप, ज्यावेळी आमची चेष्टा केली जायची 84 हम दो हमारे दो, 2 लोक संसदेत, आणि त्यावेळी त्या जे जिद्दीने, कधी स्वार्थाचं नाही, तर त्यांच्याकडून, रामनाईकांकडून आम्हाला प्रेरणा मिळाली. मी चार्टर्ड अकाउंटंट, मग मी पण ठरवलं की आपण पण आयुष्य द्यायचं. फरक एवढाच आहे, त्यावेळी देण्याची स्पर्धा होती, आता घेण्याची स्पर्धा आहे राजकारणात. आणि असे मधुबाई, माझी आई, तर त्यांच्यात एवढे गप्पा मारायचे. त्यांच्या मुलांना मी एवढंच सांगतो की तुमचे बाबा गेले, त्यांनी खूप समाजाला दिलं आहे. तुम्ही पण, आपण सगळे त्या पावलावर चालत चालत समाजाला काहीतरी देण्याचा प्रयत्न करू. मी मधुबाईंना, त्यांच्या आत्म्याला श्रद्धांजली देतो. दैव जात दुःखे भरता, दैव जात दुःखे भरता, दोष कोणाचा फराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा दोष कोणाचा. पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा दोष कोणाचा. माय कैकेयीना दोष नवे दोषिता, राज्यत्याग कारणयात्रा सर्व कर्मवाद.
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष जीवासरे जन्मे मृत्यू जोड जन्म दिसे भासते ते सारे विश्वनाश काय शोक करसी वेळा स्वप्नीच्या पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष जरा मरण यातून सुटला कोण पारिजात जरा मरण यातून सुटला कोण पारिजात दुःखमुक्त जगनाकारी कुणी वर्धमान ते चाळे मार्ग क्षयाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास अयोध्येत हो तू राजा रंग मीसा पराधीन आहे जगती पुत्र भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते श्री रामभाऊ नाईक यांना मी आता विनंती करते.
वैष्णव
Thank you.
जशी बाबूजींची गाणी त्यांना प्रिय होती तशीच पंडित भीमसेन जोशी यांचंही गाणं त्यांना खूप आवडायचं आणि याच्या पुढची रचना भारतरत्न पंडित भीमसेन जोशी आणि भारतरत्न लता दिदी यांचीच आहे. राम का गुणगान करिए, 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 राम प्रभु की भद्रता का, सभ्यता का ध्यान धरिए, ध्यान धरिए, राम का गुणगान करिए, राम प्रभु की भद्रता का, सभ्यता का ध्यान धरिए, ध्यान धरिए, राम का गुणगान करिए, राम का. राम के गुण चिरंतर, राम के गुण चिरंतर, राम गुण सुमिरन, राम के गुण चिरंतर, राम गुण सुमिरन, मनुजता को कर विभूषित, मनुजता को कर विभूषित, मनुजता धर्मान करिए, ध्यान धरिए, राम का गुणगान करिए, राम का. सगुण ब्रह्म स्वरूप सुंदर, सगुण ब्रह्म स्वरूप सुंदर, सुजन रंजन रूप सुखकर, राम आत्माराम का सम्मान करिए, ध्यान
श्रद्धांजलीपर 2 शब्द बोलावेत. देवळीकर कुटुंबीय आणि बंधू भगिनी, मधुकरराव म्हणायचं की मधू म्हणायचं असा थोडा माझ्या मनात प्रश्न पडलेला आहे. परंतु जवळजवळ 60 वर्षांची आमची मैत्री होती आणि देशात ज्या वेगवेगळ्या घटना घडत होत्या, आणीबाणीची असेल, केंद्रातली काही असेल, अशा वेळेला मी पूर्वी जनसंघाचा संघटन मंत्री आणि जनता पक्षाची स्थापना झाल्यानंतरच्या पुढच्या काळात भारतीय जनता पार्टीचा मुंबईचा अध्यक्ष आणि महामंत्री असायचे देवळे. आणि अनेकदा असं म्हणतात की असं थोड्या फार काळ टिकत नाही, तर आमची जोडी खूप काळ टिकली. आणि काही घटना खरं म्हणजे मला आता माझ्या मनात आठवणींचा पूर येतोय वाहून, की काय सांगू आणि काय सांगू नको. मी 1969 साली माझी असलेली नोकरी सोडून संघटन मंत्री म्हणून काम करायला लागलो. तर त्यावेळेला मुंबईमध्ये भारतीय जनसंघाच्या फक्त 2 लोकांच्याकडे स्वतःच्या गाड्या होत्या. आणि मग अटलजी येणार आहेत, अडवाणीजी येणार आहेत, तर विमानतळावरती गेलं पाहिजे वगैरे वगैरे. अशा ह्याच्यात सगळं नियोजन करायची जबाबदारी मुख्यतः नियोजन कार्यवाही करणारे तो सगळे इथे मान्यवर पुढे बसलेले. परंतु त्या काळात आणि विशेषतः आणीबाणीच्या काळात मी वेगवेगळ्या कारणाने देवळेकर आणि साठे त्या दोघांना पकडलं नव्हतं. आणि मलाही माहिती नाही मला का पकडलं नव्हतं. आणि आम्ही त्यामुळं आवश्यक ते काम करत असू. पण देवळेकर आणि साठे त्यांच्या घरची ओळख अशी असायची की मग गेलो की 3-3, 4-4 तास ते काम असेल त्या पद्धतीनं काम. देवळेकरांनी मुंबईच्या ग्रॅज्युएट्सचा आमदार म्हणून खूप काम केलं. त्याचा थोडा उल्लेख मी नंतर करतो. आणि म्हणून भारतीय जनसंघातही देवळेकर होते, मीही होतो. तेही जनता पक्षात होते आणि मीही होतो. आणि नंतर भाजपामध्ये मीही होतो आणि तेही होतो. आणि ते तर शेवटपर्यंत होतो. आणि त्यामुळं त्यांचा एक निरंतर अत्यंत दुसऱ्याला हेवा वाटावा
असं आमचं नातं होतं आणि त्यामुळं अनेक गोष्टी या 60-65 वर्षाच्या काळात केल्या आणि म्हणून मी म्हटलं की आठवणींचा पूर मनात येतो म्हणून मी थोडं लिहून आणलेलंच आहे की आपण काही विसरू नये या दृष्टीने. पण सर्वात परीक्षेचा आणि आपल्या गुणांचा उपयोग करण्याची संधी जी आम्हाला मिळाली ती आणीबाणीच्या काळामध्ये आणि आणीबाणीच्या काळात काम करत असताना अनेकांना ज्या गोष्टी माहिती आहेत त्या आत्ता इथे काही मी जी विरुक्ती करत नाही, पण आणीबाणीच्या काळातही आम्हा सर्वांची आणि त्याचबरोबर मुंबईतल्या ग्रॅज्युएट्सची परीक्षा पाहण्याची वेळ आहे आणि त्यावेळेला मुंबईच्या ग्रॅज्युएट्समधून विधान परिषदेत निवडून जाणारे 2 जागा होत्या, त्यानंतर 1 झाली. तर त्यावेळेला ग्रॅज्युएट्स काय करतील, इंदिरा गांधी किंवा बाकीचे म्हणतात लोकप्रिय आहेत ते लोकप्रिय आहेत, निवडणुकीच्या वेळेलाही चाललं होतं सगळं लोकप्रिय चाललेलं आहे आणि त्यामुळं अत्यंत कष्ट करून त्या कष्टाला परिसीमेच्या पलीकडे जाऊन म्हणजे जे बाहेर उरलेले कार्यकर्ते होते ते एकेका मतदाराकडे 3-3दा जाऊन आले. आमच्या गोरेगावला कोल्हटकर म्हणून एक कार्यकर्ते होते, त्यांच्या गाडीत ॲक्सिडेंट झाला. त्यांची पत्नीही काम करत असे. तर ॲक्सिडेंट झाला रात्री 11-11:30ला अंबरनाथ. बॉडी आणून सगळं 11 वाजेपर्यंत केलं आणि त्या कोल्हटकर बाई मतदानाला आल्या होत्या. त्यामुळं ह्या एका वेगळ्या विचारात ते दिवस होते आणि त्यामुळे ह्या दोन्ही जागा डॉक्टर वसंतकुमार पंडित आणि प्राध्यापक विभा कानिटकर हे दोघंही जिंकले आणि त्यामुळं मुंबईतला ग्रॅज्युएट कुठल्या बाजूचा आहे त्यानिमित्तानं सगळ्या लोकांच्या समोर आलं. देवळेकरांनी आमदार म्हणून खूपच चांगलं काम केलं. ते विधान परिषदेत, मी विधानसभेमध्ये, बाकीचे मुंबईमध्ये सगळीकडे, पण नवीन नवीन विषय काढून त्याची बौद्धिकता, तिथली चर्चा, त्याची पातळी वाढवण्याचं काम देवळेकरांनी कधीही कुणालाही अशा प्रकारचा शब्द वापरले नाही की माफी मागावी लागेल, परंतु बौद्धिक क्षमता आणि बौद्धिक क्षमतेतनं आपल्यापैकी एखाद्या वेळेला नव्या पिढीला माहिती नसेल तर अंतुल्यांचं सिमेंटचं जे प्रकरण निघालं, सिमेंटचं प्रकरण कसं निघालं हे तुम्हाला, त्यांची बुद्धी कशी काम करायची. सिमेंटचं लोकांना वाटप करण्यासाठी म्हणून विभागवार कमिट्या बनलेल्या होत्या, सगळे आमदार त्याचे सभासद आणि अंतुले हे स्वतःच्या अधिकारात म्हणून काही डायरेक्ट हे कोटा देत असतात. त्यामुळं काही हुशार लोक इथूनही घ्यायचे आणि तिथूनही घ्यायचे आणि मग त्यातनं हे देवळेकरांनी शोधून काढलं की कुणाला अशी ढबल जात आहे. पुढचं आपल्याला माहिती आहे की त्यामुळं अखेर अंतुळे यांना
राजीनामा द्यावा लागला. आणि म्हणून ही जी बुद्धी आहे ती त्यांनी विधान परिषदेमध्ये अशा पद्धतीनं वापरली. त्यातली एक गंमत सांगायची तर असं की विधानसभेत जे झालेलं आहे ते देवळेकरांनी केलं आणि मतदानाची मर्यादा ही 18 वर्षाखाली आणलेली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण ही 18 वर्षाखाली यावी, सभासदांना ही विधेयक मांडायचे अधिकार असतो. तर ते पहिलं विधेयक त्यांनी मांडलं आणि त्यामुळे त्यांच्या बुद्धीची झेप कशा प्रकारची होती त्याचा आपण विचार करू शकतो. देवळेकरांचं बाहेरचं काम, राजकीय काम काही काळानं बंद झालं. पण मला ज्यावेळेला एखादा जुना रेफरन्स हवा असेल, त्यांचं स्वतःचं वाचनालय, पण त्याला सांगितलं तर कुठला जुना सांगितलं तर ते ताबडतोब मिळवण्याची आणि त्याप्रमाणे त्याचा उपयोग करण्याच्या संबंधी त्यांची जी कामाची पद्धत होती ती अशीच चांगली. आणि त्यामुळं जुने संदर्भ, असे जुने संदर्भ खूप लागतात राजकारणात काम करणाऱ्यांना तर फार लागतात. पण असे संबंध पण आमच्या दृष्टीनं देवळेकर म्हणजे ज्ञानकोश होता. आपल्याला जी माहिती पाहिजे आहे किंवा सध्याच्या भाषेत बोलायचं तर गुगल होतं. फार चांगल्या पद्धतीनं त्यांनी काम केलं आयुष्यभर. अलीकडे मात्र काही वर्ष थकले ते, ऐकायलाही नीट येत नव्हतं, पायाला त्रास. तरीही त्यांची बुद्धी, बाकीच्या सगळ्या अवयवात त्यांची बुद्धी जेच त्यांचं खरं म्हणजे मुख्य होतं ती बराच काळ चांगली होती. आणि अशा काळामध्ये त्यांनी 2 छोटी पुस्तकं लिहिली. मी म्हणेन तुमच्या मुलांना असली तुमच्याकडे दिले जास्त कॉपीज तर बघा, तर प्रिंट करून घ्या. आणि त्यांनी आपल्याला एक कल्पना नसेल तर संघाचे दुसरे सरसंघचालक घोडवलकर गुरुजी, तर गुरुजी हे विज्ञाननिष्ठ आहेत आणि ते कशा प्रकारे विज्ञानाचं काम करून पुढे नेत आहे याची माहिती देणारं पुस्तक देवळेकरांनी केलं. आणि तसंच डॉक्टर हेडगेवारांचं त्यांनी पुस्तक काढलं होतं, त्याचं नाव युगपरिवर्तक. म्हणजे आपण जसे जसे राजकारणात देशाच्या याच्यात पुढे जातो त्यावेळेला त्या गोष्टीचा आपल्याला अनुभव होतो की खरंच त्याने ते नाव देताना युगपरिवर्तक हे कशा पद्धतीनं त्याचा विचार केला. मी यासाठी म्हटलं की ती पुस्तकं लहान लोकांच्या मुलांच्यासाठी आहे आणि मोठ्या लोकांच्यासाठी आहे. कारण ती जर वाचली गेली तर आपल्यालाही देवळेकरांच्यासाठी सारखं तितकं नाही तर काही ना काही समाजासाठी काम करायला स्फूर्ती आपल्याला मिळेल. आणि मला असं वाटतंय आत्ता एक गंमत चाललेली आहे. गंमत म्हणजे आत्ता एक निवडणूक आलेली आहे, ग्रॅज्युएट्सची निवडणूक आहे. देवळेकर आणि ग्रॅज्युएट्सच्या निवडणुका एक वेगळंच डिपार्टमेंट होतं. तर त्यामुळं या सगळ्या ह्याच्यामध्ये हे वाचणं आणि त्यातनं आपल्याला राष्ट्रकामाची प्रेरणा घेऊन आपण काम करत राहणं हे आवश्यक आहे.
आपण सर्वांनी केलं पाहिजे आणि निश्चितपणानं त्यांना देवळीकरांच्या आत्म्याला सद्गती तर मिळेलच, परंतु त्यांच्या कुटुंबियांना जे दुःख झालेलं आहे त्याची सहन करण्याची शक्ती परमेश्वरांना द्यावं हीच प्रार्थना करतो. ओम शांतीस शांतीस शांती. कितीतरी पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वाचे आपल्याला अनुभव सांगितले आणि इतक्या तत्वनिष्ठ आणि कार्यमग्न व्यक्तिमत्वाचे आदर्शही तसेच असणार. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे त्यांचे आदर्श होते. तर त्यांच्या आठवणीत आपण त्यांच्या 2 गाण्यांची झलक ऐकूया. स्वरतीर्थ बापूजी अर्थात सुधीर फडके यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे 2 आदर्श स्थानं त्यांची आहेत. तर त्यांच्यासाठी खास नेमजसीने परत मातृभूमीला हे गाणं सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं. नेम जसी
सागरा प्राण सागरा प्राण सागरा प्राण राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती संपदाची राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती संपदाची स्वतंत्रते भगवती श्रीमती राष्ट्रीयची परमशतेच्या माननीय ॲडव्होकेट श्री आशिषजी शेलार यांना मी विनंती करते की त्यांनी श्रद्धांजलीपर 2 शब्द बोलावे. सर्वप्रथम भारतीय जनता पक्ष मुंबईच्या वतीने मी माजी आमदार आमचे नेते सन्माननीय मधु देवळेकरजी यांना
आदरांजली, भावांजली आणि श्रद्धांजली वाहिली. आपण सगळेच जण मधुजींना वेगवेगळ्या रूपामध्ये आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या अनुभवामध्ये त्यांच्या आठवणींना या ठिकाणी उजाळा देतो. मधु देवळेकरजींनी भारतीय जनता पक्षासाठी केलेली सेवा, त्याआधी जनसंघासाठी केलेली सेवा आणि बरोबरीने संघ विद्यार्थी परिषद आणि संघ परिवाराच्या विविध कामांमध्ये घेतलेला सहभाग हा आम्हा सगळ्या संघ परिवारातील कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्याच्या पद्धतीचा आहे. सातत्याने काम करणारे काही मंडळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल अधिकारवाणीने ज्यांनी बोललं पाहिजे असे राममोहन पासून अरुण देवांपर्यंत सगळ्या मंडळींनी आपले अनुभव कदाचित या अगोदर किंवा यानंतर आपल्या सगळ्यांशी त्या पद्धतीने मांडलेले असल्याच. मधु देवळेकरजी शेवटची माझी भेटही त्यांची झाली त्या घरामध्ये त्यांच्या शारीरिक परिस्थिती त्यांना साथ न देणारी, त्याने आवर्जून आणि आठवणीने काय केलं असेल तर त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या टिपणाचंच एक पुस्तक बनवलं होतं आणि हिंदू जनसंख्या या विषयावर संपूर्णपणे विश्लेषणात्मक माहितीचं एक टिपणाचं पुस्तक त्यांनी मला दिलं. म्हणजे आयुष्याच्या शेवटी शरीर साथ देताना सुद्धा आपल्या विचारांप्रती पूर्णपणे एकनिष्ठ पद्धतीने काम करणारे कार्यकर्ते, नेते हे मधु देवळेकरजींच्या रूपाने आम्ही पाहिले. मला या गोष्टीचा उल्लेख करावा असं वाटतो की आजकाल नरेटिव्हचा जमाना आहे आणि मग ज्या वेळेला नरेटिव्ह निर्माण केली जातात, मांडली जातात, त्या आधारावर कुठलाही राजकीय पक्ष असतो आपली गणितही त्या ठिकाणी मांडतो आणि काहींचं तर म्हणणं आहे जनमत सुद्धा नरेटिव्हच्या आधारावर आता बदलली जाऊ शकतात. या पद्धतीचा अनुभव आजकालच्या निवडणूक व्यवस्थापनामध्ये सातत्याने आपल्या सगळ्यांना दिसतोय. पण आजकालचं नरेटिव्ह सोशल मीडियाच्या माध्यमातून होतं. व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल किंवा अशा सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्ममधून ही नरेटिव्ह निर्माण केली जातात. पण मला थोडा अभ्यास केल्यावर लक्षात असं येतं की ज्या वेळेला ही व्हॉट्सअप सोशल मीडिया नव्हती त्यावेळेला अशा पद्धतीचं नरेटिव्ह राजकीय पक्ष कसे करत असतील, किंबहुना त्यांच्या हातामध्ये अशी कुठली कृती असेल, असं काय आयुध असेल की ज्या आधारावर या पद्धतीचं नरेटिव्ह आपल्या विचारांच्या पक्षाच्या भोवती निर्माण करण्याची संपूर्ण ताकद ते लावत असतील. तर थोडासा त्याचा अभ्यास केल्यावर मी असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही की आपल्या त्या दशकातल्या 70-80च्या किंवा त्याच्या अगदीच्या दशकामध्ये सुद्धा सोशल मीडिया नसतानाही जनसंघ आणि भारतीय जनता पक्षाचं नरेटिव्ह निर्माण करण्याचं काम करणाऱ्यातला अग्रणी कोणी नेता असेल तर तो मधु देवळेकरजी होते. आणि ते यासाठी होते कारण छोट्या छोट्या विषयावर पुस्तिका लिहिणं, टिपण लिहिणं, पुस्तक लिहिणं, दाखले वजा लेख लिहिणं आणि त्या आधारावर आज सोशल मीडियावर सर्क्युलेट होणाऱ्या गोष्टी त्यावेळेला प्रत्यक्ष टिपोग्राफिकल किंवा लिखित पद्धतीने लोकांमध्ये पोचतील आणि त्यातनं एक वायुमंडल तत्कालीन काँग्रेस विचारांच्या विरोधात उभं करण्याची ताकद, क्षमता आणि तो मार्ग चोखाळणारे नेते मधु देवळेकर होते. आणि म्हणून मधुजींनी केलेली जनसंघ भारतीय जनता पक्षाची सेवा ही 12 वर्ष आमदार म्हणून, जनरल सेक्रेटरी म्हणून, उपाध्यक्ष म्हणून, रामभाऊच्या टीममध्ये वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून ही सातत्याने केली तरी त्यांचं संपूर्ण आयुष्य इतक्या सामाजिक जीवनामध्ये 100% निष्कलंक राहिलेलं आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने 100% निष्कलंक राहून सुद्धा निवडून आलेला जनप्रतिनिधी म्हणून यशस्वी काम करणारे नेते म्हणजे मधु देवळेकर होते. मला ज्या काही वरिष्ठ कार्यकर्त्यांनी सांगितलं त्या अनुभवाच्या आधारावर असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही
की त्यावेळेला भाजप असेल, जनसंघ असेल, सत्तेत येण्याचा प्रश्नच नव्हता. मग त्याही काळामध्ये सत्तेत असलेल्या किंवा सत्तेत येऊ पाहणाऱ्या लोकांना चांगल्या निवडक नेत्यांची आवड होती. त्यांना त्यांच्याकडे आपल्याकडे घ्यायची, स्वतःकडे उडवण्याची त्यांची इच्छा होती. अशा काळातील सत्ताधारी असो किंवा त्या सत्तेत येऊ पाहणाऱ्या पक्षातल्या लोकांच्या कुठल्याही आमिषाला न बळी पडता एकनिष्ठतेने काम करणारे मधु देवळकरजी होते. आणि म्हणून पक्षांतर्गत विचारासाठी संघर्ष आणि पक्षाच्या विचारांसाठी इतरांशी संघर्ष, या दोन्हीमध्ये त्यांनी स्वतःच्या प्रामाणिक, एकनिष्ठ आणि विचारनिष्ठ कामाला कधीही तडजोड केलेली नाही. आणि म्हणून मधु देवळकरजींचं जाणं म्हणजे आपल्या सगळ्यांना अशा पद्धतीने विचारनिष्ठ, एकनिष्ठ असलेल्या एका नेत्याचं, सेवकाचं जाणं हे केवळ देवळेकर कुटुंबियांना दुःख नाही, संघ परिवाराला दुःख नाही, तर या महाराष्ट्रात किंवा देशात विचारांसाठी काम करणाऱ्या राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्त्यांना सगळ्यांना दुःख व्हावं इतका मोठा हा लॉस आहे. आणि त्यामुळे मी त्यांना माझ्या वतीने, भारतीय जनता पक्षाच्या वतीने आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि इथे सांगतो. धन्यवाद.
कैलासवासी मधुकर देवळेकर यांना आपण श्रद्धांजलीपर ही प्रार्थना सभा ऐकतो आहोत. आणि जिथे कुठे ते असतील, त्यांचा आत्मा असेल, तिथून ते या सर्व कुटुंबियांना आशीर्वादच देत असतील आणि खूप समाधानी असतील. आणि आज अभिजितजी तुम्हाला एक अजून एक गोष्ट सांगते की आज फादर्स डे आहे. सो आज खूप चांगल्या दिवशी आपण त्यांचं स्मरण करतोय. मी माननीय श्री अरुण देवांना विनंती करते की त्यांनी या प्रार्थना सभेचा ची सांगता करावी आणि श्रद्धांजलीपर 2 शब्द बोलावेत. मला असं वाटतं की आत्ता आपण सगळ्यांनी 2 मिनटं म्हणजे भारतीय जनता पक्ष, विद्यार्थी परिषद, संघ ह्या परिवाराच्या वतीने आणि देवळेकर कुटुंबाच्या वतीने त्यांना 2 मिनटं उभं राहून श्रद्धांजली द्यावी आणि ओम शांती शांती शांती. काय म्हणता कृष्ण?
मी गेली 5 वर्ष आम्हाला सांगत असतो की तुमच्या दोघांची तब्येत चांगली आहे, तुम्ही या पेशंट म्हणून बरं काही नसतं वगैरे ना 4 वेळा त्याचा जॉब असा आहे मेंटल फिजिकली तरी तिथेच कधी भेटणार आपण घरीच असतो सगळे दिलंय तुम्ही ऍड्रेस मी तो उबर करून येतात ना पण काही त्याचं माहिती काहीच नाही कामं झाली सगळे टॅक्स वगैरे सगळं दिलं त्यांच्या ताब्यात दिलं ना हो हो ती म्हणाली चार दिवसासाठी
आमदार बघितलं